नमस्कार मंडळी. जय जय रामकृष्ण हरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. चला पंढरीसी जाऊ, रखमा देवीवर पाहू, रखमा देवीवर पाहू. तर मंडळी, आमचा पूर्ण परिवार, माझे भाऊ बहीण, आई वहिनी, माझ्या भाच्या आणि आम्ही दोघं सर्व मिळून आपण आलेलो आहे पंढरपूर येथे. विठुरायाची पंढरी, चंद्रभागेच्या काठावर वसलेलं हे पंढरपूर शहर, तेथे आपण आज आलेलो आहे. विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला आज पंढरपूर दर्शन, पंढरपुरातील सर्व माहिती, प्रेक्षणीय स्थळं आणि महत्त्वाची ठिकाणं याबद्दलची माहिती आणि तेथील दर्शन तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी घडवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पंढरपूरला आल्यानंतर सर्वात आधी आम्ही गजानन महाराजांच्या मठामध्ये गेलो. तेथे रूम केली, सामान ठेवलं आणि फ्रेश झालो. परंतु आमची ही यात्रा होती कार्तिक महिन्यामध्ये आणि कार्तिक महिना पौर्णिमा असल्याच्याने खूप गर्दी होती. तेथे यात्रा होती आणि रूम मिळेना. खूप ठिकाणी प्रयत्न केला पण कुठेच रूम अवेलेबल नव्हती. शेवटी आम्ही सेगावचा राणा गजानन यांच्या मठामध्ये आलो आणि तेथे सामान ठेवून बाहेर बसलो. म्हटलं आता इथून कुठेच जायचं नाही. जेव्हा रूम मिळेल तेव्हा आपण रूममध्ये जाऊ, तोपर्यंत आपण बाहेरच थांबू. म्हणजे मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 ते 3 तासानंतर आम्हाला रूम मिळाली. कुणीतरी रूम खाली केली, त्यामुळे आम्हाला एसीची रूम मिळाली. खूप आनंद झाला, कारण आपल्या जवळचं ठिकाण, आपलं आराध्य दैवत गजानन महाराज यांच्या इथून जायचंच नाही, इथेच थांबायचं असं आम्ही आग्रहाने तिथे हट्ट धरला होता आणि आम्हाला रूम मिळाली. रात्रीचे 9 वाजले होते आणि आमचा एकंदर प्रवास 15 दिवसाचा होता. आम्ही खूप ठिकाणी जाऊन आलो, खूप यात्रा करून आलो होतो. तर तुळजापूरवर नंतर पंढरपूरला आलो. तर रात्रीचे 9 ते 9:30 वाजले होते. सर्व थकले होते, खूप दमले होते. तर आम्ही फ्रेश होऊन जेवण केलं आणि रात्री आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आता विठुरायाच्या दर्शनासाठी निघालो होतो. तर सर्वप्रथम चौकामध्ये असलेलं गणपतीरायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहोत. तर रस्त्यानं बघा, खूप मस्त मोठी मोठी दुकानं सजलेली आहे. विठुरायांच्या मूर्त्या आहेत, टाळ आहे, वेगवेगळी खेळणी आहेत, निरनिराळं साहित्य आहे. तर येथे आपण आपल्याला पाहिजे ते साहित्य घेऊ शकतो. हळद, कुंकू, प्रसाद. विशेष म्हणजे येथे आपल्याला ओरिजिनल कुंकू मिळते. रक्तचंदनाच्या बाहुल्या, जे साहित्य इतर ठिकाणी मिळत नाही ते येथे मिळते. तर आपण येथे खरेदीचाही आनंद घेऊ शकता. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. विठ्ठलाचे नाम घेता भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी आहे. तर आपल्याला फक्त आता मुखदर्शनच होणार आहे. तर हे मंदिर आहे, मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे आणि बघा, खूप लोकांची गर्दी आहे. विठ्ठलाच्या दर्शनाच्या आधी चंद्रभागेच्या तीरावरती जाऊन चंद्रभागेमध्ये आंघोळ स्नान करायचं आहे आणि नंतर मुखदर्शन घ्यायचं आहे. पंढरीला जावो वैकुंठीचा राया, डोळे भरून पावो, प्यास हा जीवाला. पंढरीला जावो वैकुंठीचा राया, डोळे भरून पावो. बाबाचं उदाहरण, भाग्यवंतानं दान धर्म, गाई गोधन वाढे, कन्यापुत्रानं राजे, शंभू नारायण महादेवाला दान धर्म पाव, पंढरी जाऊन पांडुरंगा. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला येथे खूप मोठी यात्रा भरते, ज्याला वारी असं म्हणतात. पण असं नाही की फक्त एकादशीला आणि कार्तिक एकादशीलाच येथे भक्तजन येतात. तर दररोज येथे हजारो भक्त येतात, विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतात. पंढरपूरला फक्त पंढरी नाही तर विठ्ठल नगरी म्हणूनही ओळखलं जाते. आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे ते पंढरपुरामधील इस्कॉन मंदिर, ज्याला भूवैकुंठ असेही म्हणतात. हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे विठ्ठलाचे सुंदर मंदिर, गेस्ट हाऊस, गार्डन,
म्युझिकल फाउंटन, वारकरी भवन आणि हॉस्पिटल अशा सुविधा आहेत. हे मंदिर भक्ती आणि शांततेसाठी एक सुंदर ठिकाण आहे. तसेच या ठिकाणी हरिनाम संकीर्तन आणि सामूहिकपणे श्रीकृष्णाचा नामजपही केला जातो. इस्कॉन मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मस्त निळ्या कलरचे परिधान केलेले वस्त्र राधाकृष्ण यांनी आणि त्यांची ती रेखीव मूर्ती, त्यांचं ते सुंदर मनमोहक रूप पाहून डोळे स्थिरावले. तिथून नजर हटत नव्हती. आजूबाजूलाही खूप सुंदर सुंदर राधाकृष्णाच्या मूर्त्या आहेत. श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित काही दृश्य येथे दाखवण्यात आलेलं आहे. इस्कॉन मंदिर हे चंद्रभागा नदीच्या पूर्व तीरावर वसलेलं आहे. या मंदिरामध्ये श्री श्री राधा पंढरीनाथाची पूजा केली जाते. येथील दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या पाठीमागे जाणार आहे आणि मंदिराच्या पाठीमागे आहे चंद्रभागा नदी. तर आता आपण चंद्रभागेच्या काठावरती जाणार आहे आणि तेथून चंद्रभागेचं दर्शन घेणार आहे. चैतन्य महाप्रभूच्या मंदिराच्या पाठीमागचा हा संपूर्ण भाग आहे. तर इथे मस्त मोठ्या हत्तीची शिल्पकला आहे आणि समोर चंद्रभागा म्हणजेच भीमा तीर आहे. तर येथे पाणी मस्त स्वच्छ आहे आणि पूर्ण लांबच लांब आपल्याला येथे भीमा चंद्रभागेचं दर्शन होते आणि समोरच्या तीरावरती आपल्याला दिसते ती पंढरपूर. पुढचं जे प्रसिद्ध ठिकाण आहे ते आहे दिंडरी वन. येथे आता आपण जाणार आहोत. तर हे पंढरपूरजवळील एक ऐतिहासिक वनक्षेत्र आहे जे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या प्रेमकथेशी संबंधित आहे. येथे श्रीकृष्णावर नाराज असलेली रुक्मिणी ध्यान करण्यासाठी आली आणि येथेच राहिली. त्यानंतर श्रीकृष्णाने तिला शोधलं आणि तिच्याशी समेट केला. या परिसराचा संबंध पुंडलिक आणि भक्ताच्या कथेशीही आहे, ज्याने आपल्या भक्तीने भगवान विठ्ठलाला पंढरपूरमध्ये प्रगट होण्यास प्रवृत्त केले. पंढरपूरला येणारा प्रत्येक भक्त या दिंडरी वनास भेट देतो. संपूर्ण मंदिर हे मोठ्या मोठ्या दगडाच्या शिलामध्ये बांधलेलं आहे. जुनं बांधकाम आहे आणि आतमध्ये विठ्ठल रुक्माईची मस्त मूर्ती आहे. हे ठिकाण बघून कदाचित आपल्या लक्षात आलं असेल की आपण कुठे आलेलो आहे. तर हे ठिकाण आहे कैकाडी महाराज मठ. एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे विविध संतांच्या तसेच थोर पुरुषांच्या मूर्ती आहेत. येथे राम, कृष्ण, शंकर, दुर्गा, साईबाबा, हनुमान अशा विविध देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. या मठात ध्यान आणि प्रवचनासाठीही देखील भरपूर जागा आहे. या ठिकाणावर आल्यानंतर या ठिकाणचे सर्व संत महात्मांचे दर्शन घेतल्यानंतर असं म्हणतात की 33 कोटी देवी देवतांचे येथे दर्शन होते. कारण की या मठामध्ये रामायण, महाभारत, ऋषीमुनी आणि स्वातंत्र्यवीर लढ्यातील नेत्यांच्या प्रतिमासुद्धा आहेत. तर काही ठराविक छायाचित्र आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगाला दिव्य संदेश देणारे महान तपस्वी संत राजाराम भागोजी जाधव म्हणजेच कैकाडी महाराज यांचा हा प्रसिद्ध मठ आहे. तर खूप मोठा भव्य दिव्य असा हा मठ आहे. तर येथे जाऊन आता आपण 33 कोटी देवी देवतांचं दर्शन घेणार आहोत. चला तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या आणि आमच्या यात्रेमध्ये सहभागी व्हा. द्वारकेवरून रुक्मिणी मातेच्या शोधात विठ्ठल पंढरपुरात आले तेव्हा त्यांचे पाऊल या ठिकाणी पडले अशी आख्यायिका आहे. तर त्या पदाला विष्णुपद असे म्हणतात आणि हे ठिकाण आहे चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये. तर तेथे आता आपण जात आहोत. पंढरपुरातील धार्मिक महत्त्व असलेलं हे स्थान विष्णुपद, भगवान विष्णूच्या पाऊलखुणा असलेलं हे ठिकाण, म्हणून याला विष्णुपद असं म्हणतात. विष्णुपदाच्या पाऊलखुणा असलेलं ठिकाण येथे आल्यानंतर आता आपण विष्णुपदाचं दर्शन घेतलेलं आहे. तसेच या मंदिराच्या घुमटाला बघा मातीचं असंख्य असं बीड तयार केलेलं आहे. छोटे छोटे मातीचे कण चिखल आणून हे तयार केलेलं आहे. याला काय म्हणतात तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. 28 युगांपासून करकटेवर ठेवून उभा असलेल्या वारकरी आणि सर्वांचा लाडका विठुराया मार्गशीर्ष महिन्यातील चंद्रभागेतील विष्णुपद या मंदिरात वास्तव्याला असतो. तब्बल महिनाभर त्यांचा मुक्काम या विष्णुपद मंदिरात असतो अशी या मंदिराची आख्यायिका आहे. गोपाळपूर दर्शनासाठी आता आपण जात आहे. तर हे ठिकाण आहे पंढरपूर जिल्ह्यातील एक गाव. ते पंढरपूर शहराच्या जवळच आहे. या ठिकाणी आपण जनाबाईचा संसार बघणार आहोत. चला आता आपण गोपाळपूर येथे आलेलो आहे आणि मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तर सर्वात आधी आता आपण
संत जनाबाईला भेट दिली त्या ठिकाणी आलेलो आहे. तर ती ही जागा आहे, म्हणजे साक्षात विठ्ठलाने जनाबाईला या ठिकाणी भेट दिली. तर संत जनाबाई मंदिर. संत जनाबाईचं दर्शन घेतल्यानंतर जनाबाईचा संसार आता आपण बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी जनाबाईची उतरण लावलेली आहे, उतरंडी म्हणतात याला. तर इथे येऊन आता आपण दर्शन घेतलेलं आहे. ही काही भांडी आहेत जनाबाईची. तर देव जनाबाईला इथे मदत करत आहे, जात्यावरती दळू लागत आहे. तर जनाबाईचं जातं आहे, तिथे आता आपण दर्शन घेत आहोत. संपूर्ण मंदिराचा भाग खूप जुना आहे, जुनं बांधकाम आहे आणि मोठ्या मोठ्या दगडांच्या शिलामध्ये या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारचं हे मंदिर आहे, खूप पुरातन आहे आणि पवित्र आहे. नारद मुनीचं मंदिर आहे, तर नारद मुनीचंही आपण दर्शन घेणार आहोत. तसेच लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे, तिथेही जाऊन आता आपण दर्शन घेतलेलं आहे. समोरचं मंदिर श्रीकृष्ण जन्म, नवसाला पावणारा हा पाळणा. तर येथे असं म्हणतात की ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी येथे आल्यानंतर जर हा पाळणा हलवला, पाळण्याला झोका दिला, तर त्यांना मूलबाळ होते, अशी सुद्धा आख्यायिका आहे. परंतु येथे येणारा प्रत्येक भाविक भक्तजन हा पाळणा हलवतो. त्यांना मुलं असो अगर नसो, मुलं असलेले सुद्धा हा पाळणा हलवतात. आता आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊ. तर श्री रुक्मिणीच्या माहेरचा नंदी आहे, तर त्याचं आता आपण दर्शन घेतलेलं आहे. नामदेव महाराजांनी लिहिलेला अभंग. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होती पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागे तटी धन्य पंढरी गोमटी. अशा प्रकारचं हे भजन येथे लिहिलेलं आहे. आज आमचा पंढरपुरातील 3रा दिवस. तर सकाळी सकाळी आंघोळ स्नान करून विठुरायाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. तर बघा, खूप गर्दी आहे, कारण कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी आहे, यात्रा आहे. आणि बारीमध्ये तर तुम्ही उभंच राहू शकत नाही, एवढी लांबच लांब लाईन आहे. जवळपास 3-4 किलोमीटर लांब एवढी बारी लागलेली आहे. विठ्ठल मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेव पायरी म्हणतात. संत नामदेव हे विठ्ठलाचे महान भक्त होते आणि त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली. आजही या पायरीला खूप महत्त्व आहे आणि भाविक येथे येऊन दर्शन घेतात. नामदेव पायरी ही वारकरी संप्रदायामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि विशेष म्हणजे नामदेव पायरीतूनच मंदिरामध्ये प्रवेश केला जातो. येथे आल्यावर भाविकांना विठ्ठलाचे दर्शन होते. तर बघा, बारी किती मोठी आहे, किती लांब आहे आणि किती गर्दी आहे. जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत अशीच लोकांची गर्दी आहे. आज पंढरपूरला 3रा दिवस. म्हटलं सकाळी सकाळी लवकर उठून बारीमध्ये लागू, म्हणजे विठ्ठलाचं दर्शन होईल, लवकर दर्शन होईल. परंतु कसलं काय, येऊन बघतो तर 3 ते 4 किलोमीटर लांबच लांब बारी. संध्याकाळची वेळ आहे. परत आता आम्ही मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आलेलो आहे. काही शॉपिंग करायची आहे, काही मूर्ती घ्यायची आहे, काही इतर सामान घ्यायचं आहे. तर आता आम्ही शॉपिंग करणार आहोत. तर खूप हा बाजार नटलेला आहे, सजलेला आहे. तर आता आमची जी इतर मंडळी आहे, प्रत्येकाला काही ना काही पंढरपूरवरून घ्यायचं आहे, एक आठवण म्हणून वस्तू खरेदी करायची आहे. तर बघा, काही मंडळी शॉपिंग करण्यामध्ये गुंतलेली आहे. श्री विठ्ठल रुक्माई यांचे पवित्र स्थान पंढरपूर म्हणजे भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले हे पंढरपूर. या ठिकाणी हिंदू देवीदेवतांचे अनेक मंदिरं आहेत, संतांचे मठ आहेत, धर्मशाळा आहे. 12ही महिने महाराष्ट्रातील व लगतच्या राज्यातून असंख्य संख्येने येणारे भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येऊन इथे गर्दी करतात. वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या येतात.
रमाबाई करता देव इथं ताकपीठ खायला आला. रमाबाई होती मुंगी पेठेल. त्याचा रोजचा नियम होता. विठोबाला ताकपीठ लाह्याचं पीठ असतं की नाही, लई ज्वारीची कवळी लई असते की नाही, दळायची ती, त्याच्यात दही वगैरे साखर वगैरे घालून भोग चढवायची रोज. त्याच्याशिवाय ती पाणी सुद्धा प्यायची नाही. तिचा हा नियम सालोसाल चाललेला होता. पण ती ज्यावेळेस मुंगी पैठणला होती त्यावेळेस तिचा रोजचा नियम होता नाथांच्या घरी दर्शन करायचं, नाथांचं, मग पाणी प्यायचं. आणि नाथांच्या घरी जो श्रीखंड्या होता, नाथांची इच्छा होती की श्रीखंड्याचं लग्न रमाबाई बरोबर करून द्यायचं. पण श्रीखंड्या कोण होता हे नाथांना माहीत नव्हतं. तो जेव्हा गुप्त झालं तेव्हा श्रीखंड्यानं सांगितलं, माझी 16,108 लग्न झाली आहेत, अजून कशाला करतो लग्न, त्याच्यापेक्षा माझ्या लग्नाचं वर्णन कर. म्हणून एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवराची रचना केली. मग आता रमाबाईचे वडील रोज नाथांच्या घरी यायचे. मग ते नाथांना म्हणले की मी आता थकलोय, म्हणले माझ्या मुलीला पंढरपुरात एखादं स्थळ बघा. मग नाथ जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा ते मंदिर आमच्याकडे होतं. त्यावेळेस नामदेवांना महाजन बडवे देवाची पूजा करत होते. त्यावेळेस नाथांनी पाहिले की हा मुलगा देवाशी बोलतोय, देव त्याच्याशी बोलतोय, यालाच आपण रमाबाई द्यायची. मग त्यांनी चौकशी केली, कोण आहे. महाजन बडवे घराणं आहे आणि त्यातला हा मुलगा आहे. नाथांनी मध्यस्थ करून तिचं लग्न आमच्या घरामध्ये करून दिलं रमाबाईचं. त्या तिचा रोजचा नियम होता, लाह्याचं ताकपीठ कालवायचं, तिकडे नेऊन दाखवायचं. पण ती कालांतरानं उपास, तापास, व्रत, वैकल्य याच्यानं ती आजारी पडली. मग देव एक दिवस तिला भेटायला आला की ती आजारी पडल्यामुळं तिचं ताकपीठ झालं बंद. आपल्याकडे कसं असतं, एखादा रतिबाला येतो, तो जर आजारी पडला तर सगळंच काम आपलं बिघडतं, चहाच मिळत नाही. तसं हे जर ताकपीठ बंद झालं म्हणजे खाणं पिणं बंद झालं. रमाबाईनं सुद्धा अन्न पाणी सोडून दिलं, तिनं सुद्धा सोडलं सगळं. 4चे 8 दिवस झाले. देवाचं ताकपीठ बंद, हिचं खाणं पिणं बंद. आता ही मरायला टिकली. तेवढ्यात एक लहान मुलगा आला. असा आई म्हणला दार उघडतो. ती म्हणजे माझ्या अंगात तर काही ताकद नाही, म्हणजे तूच आत ये म्हणून. आत आला. तो मुलगा म्हणला मी 8 दिवस झालं खाल्लं नाही, म्हणलं मला काहीतरी खायला. ती म्हणली बाबा 8 दिवस माझ्याच घरात चूल पेटली नाही तर मी तुला खायचं. ते 8 दिवसाखालचं लाह्याचं ताकपीठ कालवलेलं जे होतं ते त्यानं खाल्लं आणि खाऊन त्यानं ढेकर वगैरे दिली, सगळं झालं. ती दगडी होती, पूर्वी दगडाची भांडी होती सगळी. दगडी आहे आपल्याकडं, त्याच्यामध्ये त्याचे हात येतात. चाटून पुसून खाल्ल्यानंतर तो म्हणला आज माझं पोट भरलं. पण तिच्या लक्षात आलं की हा जसा घरात आला तसा तुळशीचा सुगंध सुटला घरात सगळा. आणि तिच्यामध्ये एक चैतन्य आलं. माणसाला जसं चैतन्य येतं ना तसं एक चैतन्य आलं. ते तिनं ओळखलं की ही सामान्य व्यक्ती नसणार आहे. तिनं तसंच उठली, त्याचे पाय धरले. कोणी सांग म्हणजे. मग त्यानं आपलं रूप दाखवलं. विठोबाई म्हणजे काय इच्छा आहे सांग. ती म्हणली काहीच नको, तू माझ्या घरी आला, माझ्या घरी थांब, पण तू एकटा नाही, दोघांनी. म्हणून 2 जण आले, तिला दर्शन दिलं, 2 जण थांब. रमाबाई रूप म्हणजे ताकपिढा भक्ती करता देव इथं. अशी भक्ती आपली पाहिजे. मुक्तकेशी नावाची एक वेश्या होती मंगळवेढेची, दिसायला अतिशय सुंदर होती. तिनं ज्यावेळेस विठोबाची कीर्ती ऐकली, देव इतका सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, तिला आपल्या रूपाचा झालता गर्व. ती होती वेश्या, पण दिसायला इतकी सुंदर, पान खाल्लं तर तिचं दिसायचं, इतकी सुंदर होती. ती ज्या एक दिवस म्हणजे बघूच म्हणजे पंढरपूरचा विठोबा किती सुंदर आहे म्हणून ती ज्यावेळेस विठोबाच्या दर्शनाला आली, तिला वाटलं देव म्हणजे दगड. आपण जर ह्याच्या पायावर डोकं ठेवलं तर आपल्या डोक्याला त्रास होईल. म्हणून तिनं डोकं न ठेवता नुसतं बोट ठेवलं. तिथंच बोट तिचं रुतलं गेलं, तिथंच तिनं देह ठेवला, तीच कानोपात. असं देवाच्या शरीरावर सगळ्या खुणा आहेत, मुलांच्या. असं आहे. तनपुरे महाराज हे एक प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार आणि समाजसुधारक होते. त्यांचे पूर्ण नाव म्हणजे बद्रीनाथ कुशाबा तनपुरे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात झालेला आहे.
त्यांनी वारकरी संप्रदायाचा आणि संत गाडगे महाराजांच्या विचाराचा प्रभाव घेतला होता. त्यांनी सामाजिक समता आणि वारकरी परंपरेचा प्रसार केलेला आहे. तनपुरे महाराज यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी आणि वारकरी परंपरेच्या प्रसारासाठी समर्पित केले आहे. रात्रीची वेळ झालेली आहे आणि आता आपण तुळशी वृंदावन म्हणून एक पंढरपुरामध्ये एक प्रेक्षणीय स्थळ आहे, तर येथे आलेलो आहे. तर येथे आल्यानंतर आता आपण या ठिकाणी काय आहे तर ते बघणार आहोत. या ठिकाणी भव्य दिव्य अशी विठ्ठलाची 25 फूट उंचीची मूर्ती आहे. तसेच अनेक फुलझाडे आणि रंगीबेरंगी कारंजे यासाठी प्रसिद्ध हे ठिकाण आहे. पंढरपुरातील यमाई तलावाच्या परिसरात वन विभागाच्या वतीने तुळशी वृंदावनाची उभारणी करण्यात आली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपला काही वेळ शांतपणे आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवता यावा यासाठी आणि विविध संतांच्या चरित्राविषयी माहिती मिळावी या हेतूने राज्य सरकारने तुळशी वृंदावनाची निर्मिती केलेली आहे. नावाप्रमाणेच वृंदावनमध्ये विविध प्रकारच्या तुळशींची झाडेसुद्धा आहेत. सकाळी 8 पासून रात्री 9 वाजेपर्यंत पर्यटकांना वृंदावनात येण्यासाठी प्रवेश देण्यात येतो. लहान मुलांसाठी 15 रुपये तर मोठ्या माणसासाठी 20 रुपये असा शुल्क आकारण्यात येतो. या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे 25 फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती, विविध संतांच्या संतकुटी, संतांच्या जीवनावर आधारित भिंतीवर चित्रे, कारंजे. तर बघा अशा प्रकारचं आपण पंढरपूर दर्शन केलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.